मराठी मालिकांमध्ये नाटकांमध्ये आपण ज्यांना पाहिलेलं आहे त्या रुपालीताई भोसले यांचं क्षितिजोत्सव 2025 मध्ये त्यांनी खास वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली। त्यासाठी आपण त्यांचा सन्मान करत आहोत, स्वागत करत आहोत आपल्या प्रथम महिला महापौर सन्माननीय प्रवीणाताईंच्या शुभ हस्ते। पण मला थोडंसं विचारायचं आहे रुपालीताईंना की हा सगळा माहोल तुम्ही आता इथे आलात, अजून परफॉर्मन्स व्हायचा आहे, फायनल राऊंड सुरू व्हायचा आहे, पण एक विचारायचं आहे की लहान असताना कधी बालवयात तुम्ही स्वतः कधी गोविंद पथकात सामील झाला होतात किंवा असं काही गोविंदा खेळायला वगैरे असं? नमस्कार सगळ्यात आधी वा वा भारीच ही एनर्जी असते तर नक्कीच लहानपणी हे नव्हते। सगळ्यात आधी मला इथे बोलवल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। बरं, मी विरारचीच आहे, मनवेल पाड्याला राहायचे मी, आता नाही राहत त्यामुळे तिथे येऊ नका। पण गोविंद पथकात नाही, पण जन्मवरळीचं आहे। सो लालबाग परळ आईचं म्हणजे आजोळ माझं एल्फिस्टनचं आहे, त्याच्यामुळे हे सगळं बघितलेलं आहे। म्हणजे राज्यस्तरापर्यंत कबड्डी खेळले आहे मी, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फार अट्रॅक्ट करतात, फार म्हणजे असं वाटतं नेहमीच की अरे आपण पण करायला पाहिजे। डेफिनेटली आता ह्या क्षेत्रात आल्यानंतर ती लावतात हंडी, पण ती आमच्या सोयीने थोडीशी खाली घेऊन फोडायला लावतात। पण मला असं वाटतं आई कुठे काय करते ज्यांनी बघितली असेल सिरियल, सो शेवटी जेव्हा गोविंद आणि हे केलं होतं त्यावेळेला मी नक्कीच ती हंडी फोडली होती। आणि एका वर्षाला मला असं वाटतं ठाण्यातच कलाकारांनी मिळून हंडी फोडली होती, पण असा सराव वगैरे केलेला नाही आहे। म्हणजे मला खूप कौतुक वाटतं आता ज्यांचा टॉस आपण केला, सो त्या ज्या ताई आहेत त्या प्रेग्नेंट आहेत, म्हणजे काय कमालीची गोष्ट आहे। त्या तशा ह्याच्यामध्ये सुद्धा त्या तिथे आहेत आणि त्या खेळणार नाहीत डेफिनेटली, पण त्यांना बघून बाकीच्या मुलींना खूप उत्साह आणि खूप प्रोत्साहन मिळणार आहे। सो हॅट्स ऑफ टू हर आणि हॅट्स ऑफ टू एव्हरीबडी ज्यांनी पार्टिसिपेट केलंय। वा वा कमाल आहे, मला आवडलंच आहे। मनीष, आणि हा सीन बघून मला असं वाटतं की आपण एवढे घोकून बोलतोय की टाळ्या वाजवा, आवाज काढा, कोण काढत नाहीये, आणि हा आपोआप आवाज यायला लागलाय। म्हणजे रुपाली मॅडमना सांगावं लागेल की आपण शेवटपर्यंत इथे थांबा, म्हणजे आम्हाला हा आवाज परत मिळेल, बरोबर की नाही? अरे आपल्या विरारकर आहेत, तर विरारकरांचं स्वागत आणि त्यांचं आगमन आपण कसं करणार? विरारकर आहेत, मनोहर पाटील आईच्या बोलल्या की नाही, मग आपण कसं आवाज, शिट्ट्या, टाळ्या झाला पाहिजे जोरदार। आता मला बरं वाटलं की माझ्या बोलण्याला सुद्धा मानलंय। मुलांचा सराव झालाय का? हो हो, मुलांचा झालाय, सगळ्यांचा झालाय। येस येस, बाकी आहे। अच्छा, मग तुमचा बाकी आहे ना अजून? हा, मग तुमचा सराव बघण्यासाठी थांबते हा मी। हा थांबते हा थांबते। ऑल द बेस्ट सगळ्यांना, ऑल द बेस्ट। तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला कधी संधी नाही मिळाली, पण बिग बॉस मध्ये आम्ही बघितलंय की जेव्हा टास्क असायचे तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही खेळायचात, त्यामुळे तेही कमी नव्हतंच, तोही एक प्रकारचा वेगळा टास्क आणि हा एक वेगळा टास्कच आहे। सो थँक्यू सो मच की आपण इथे आलात, विरारकरच आहात हे ऐकून अजून बरं वाटलं। जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाला पाहिजे रुपालीताईंसाठी। मी विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि यानंतर लगेचच आपण महिलांच्या फिनालकडे वळत आहोत। निक्कीस दुर्गा आणि निक्कीस निर्भय नारी। ओव्हर टू भरत। फायनल साठी तयार। आवाज एक माझा एक तुमचा। डील मंजूर आहे का पहिले सांगा? डील मंजूर, एक आवाज माझा एक आवाज तुमचा, चालेल? मी अर्ध घेतो, तुम्ही अर्ध घ्या, ओके? आता येणाऱ्या टीमचं नाव निक्कीज। अरे तुमचा आवाज कमी आहे यांच्यापेक्षा, निक्कीज। सो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया द फर्स्ट टीम ऑफ द ग्रँड फिनाले, निक्कीज निर्भय नारी।
जल्लोष लई भारी झाला छोट्या टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे थांबायचं नाहीये टीम एक स्वप्न एक गगन गाठायचं फौजन विकासचा झेंडा उचलायचा हातात विश्वास डोळ्यात तेज ही केवळ स्पर्धा नाही हाच चलतेचा स्वरूप बघा थँक्यू सगळ्यांचे चेहरे आम्ही बघितले होते कुणी कुणी मगाशी टाळ्या शिट्ट्या वाजवल्या आता या महिला गोविंद पथकाच्या फायनलसाठी टाळ्या नाही वाजवल्यात इथं नावं नोंद केली आहेत ऑल्सो ती नावं नाही नोंद केली तरी मला माहित आहे त्या सगळ्यांचे चेहरे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल नाही टाळ्या वाजवल्यात तर जोरदार टाळ्या या ग्रँड फिनालच्या पहिल्या टीमसाठी बिग राऊंड ऑफ क्लॅप्स थँक्यू एनिवे मी माझी ती जी पॅनल्टीवाली जी काही लाईन होती ती मागे घेतो तसं काही नाही आहे जस्ट तुम्हाला विनंती आहे की आपण या सगळ्यांच्या त्या कलेची कदर केली पाहिजे म्हणून या टाळ्या वाजवायच्या आहेत सो ओ टू रेफरी Hello. Preparation time start. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. क्या बात आहे हा वेग ही चपळता टाळ्या या झाल्या पाहिजेत ग्रँड फिनाले आणि ग्रँड फिनालेसाठी ही 5 थरांची सलामी 3 तर तयार आहेत चौथा थर म्हणजे 2 एक्क्यामधली पहिला एक्का जाऊन बसलेला आहे आणि आता टॉपर फायनलचा थरार फायनलसाठी तयार ओ जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उतरण्यासाठी कोणताही टाइम लिमिट नाहीये सावकाश उतरायचं आहे निर्भय नारीने या वेळेला न भीता न भयभीत होता थर लावलेले आहेत आणि थर उतरवले सुद्धा नेमकं जाणून घेऊया काय घडलंय रेफरींकडून मनीष किती दिवसाची मेहनत इतका सराव क्षितिजोत्सवाची अनाउन्समेंट झाली त्यानंतर जितका वेळ घेतला आपल्या बिझी शेड्यूलमधला वेळ काढून त्यांनी रोजची कामं बाजूला सारून काहीने अभ्यास काहीने कामाची वेळ काहीने घरातली कामं ही सारी बाजूला सारून ही प्रॅक्टिस केली आहे सराव केला आहे आणि आता या अंतिम सामन्यामध्ये आल्यानंतर त्यांना त्याचं चीज मिळालं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे आणि असं असताना रेफरींकडे बघण्याची वेळ येते त्यावेळेचे ते चेहरे आणि रेफरींच्या अनाउन्समेंट नंतरचे चेहरे किती मोठा फरक जाणवतो निश्चितच आता आपण बघू शकतो की चेहऱ्यावरती किती टेन्शन आहे आणि इथे रेफरींमध्ये ही सल्ला मसलत होत आहे टेन्शन न येण्यासाठी प्रेझेंटेशन चांगलं असावं एक ओव्हर टू रेफरी Attempt successful with 2 penalty points. हो अरे टेंशन नहीं लेने का प्रेजेंटेशन अच्छा था अच्छा हुआ है जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत 2 पेनल्टी पॉइंट जरूर मिळालेत परंतु अटेम्प्ट यशस्वी होता
पारस तयार आहेत? आय नो सगळ्यांना आतुरता आहे ती पुरुषांच्या त्या थरांची, त्या सलामीची, त्या दुसऱ्या मॅचची, की नक्की दुसऱ्या मॅचमध्ये काय होणार आहे, कोण क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये राहील, कोण सुपर एटमध्ये जाण्यासाठी त्या रेसमध्ये राहणार आहे, कोण बाहेर जाणार आहे, याची सगळ्यांना आतुरता आहे. पण मित्र हो, ही फायनल तितकी सोपी नाही आहे. शुअर होऊन सांगतोय, या फायनलमध्ये वेगळी रंगत तुम्हाला बघायला मिळणार आहे. पहिला थरार आपण पाहिलात, 2 पॅनल्टीनिशी यशस्वी थर रचले गेलेत. आता दुसरी बारी ही आता नारींची बघितली, आता दुर्गा राणी येणार आहेत. राईट, तुम्हाला सुद्धा आवाज द्यायचा आहे तुमचा, मी फक्त अर्ध बोलणार. तयार आहेत ना? तुमच्या टीमचं नाव काय? नाही, हा आता बरोबर ना, निकीच. निकीच, तुमचा आवाज, तुमची ताकद, तुमचे थर, तुमच्या त्या विजयाचे तुम्हाला सामर्थ्य देणारे असणार आहेत. वेळ किती ठेवायची, काय ठेवायची याची पूर्णपणे कल्पना आहे, जाणीव आहे. आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता मी तुम्हाला कोर्टच्या आतमध्ये एंटर करण्यासाठी म्हणजेच आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करूयात या ग्रँड फिनालेच्या सेकंड टीमला. द सेकंड टीम ऑफ द फायनल, द टीम नेम इज निकीच दुर्गा. दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला. टाळ्या टाळ्या होत जाऊ द्यात, इतकं चांगलं म्युझिक आहे. एक टीम, एक स्वप्न, एक गगन गाठायचं, फौजन विकासचा झेंडा उचलायचा. हातात विश्वास, डोळ्यात तेज, ही केवळ स्पर्धा नाही, हाच जनतेचा स्वरूप. आला शक्ती ज्योत सवाला. दहीहंडीचा डीजे मास्टर, ही म्युझिक मी सांगेल तेव्हा पुन्हा एकदा वाजवा. बाकीचे कोण टाळ्या वाजवत नाहीयेत, आपल्याला त्यांना वाजवण्यासाठी काय करायचंय, मजबूर करायचंय. कोण आपल्याला बघत नसेल, बघण्यासाठी मजबूर करायचं. कोण आपली दखल घेत नसेल, दखल घ्यायला लावायची. कारण आपण इतक्या महिन्याचा सराव सगळ्यांना दाखवून देण्यासाठी केलेला आहे. राईट, सो गाणं जसं वाजेल तसे जोरदार टाळ्या वाजवायच्या 3-4 राऊंड मध्ये. ओके, येस, वेलकम डीजे. पुन्हा सेम सॉन्ग. आता तुम्ही वाजवा सगळ्यांनी. आई शिवदानी, विघ्नहर्ता, शिव गणेश, अजिंक्य तारा, अजून कोण, नारंगी फॉल्केस, वक्रतुंड, संतनगर, सगळे. थँक्यू सो मच. तयारी आहे फायनल खेळण्याची? कितवा नंबर पाहिजे त्याच्यासाठी तयारी कशी आहे? चांगली, पक्का आवाज देणार? हाऊस द जोश, हाऊस द जोश. कमी आला ना आवाज हा? तुम्हाला गणपती बाप्पा मोरया बोलायला आवडते की छत्रपती शिवाजी महाराज की जय? कोणाला महाराज, कोणाला गणपती बाप्पा मोरया, दोन्ही या डॅशिंग आहेत सगळ्या. त्यामुळे पहिला आवाज बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. Preparation time start.
अप्रतिम, कमाल वेग आणि चपळाई. टाळ्या या वाजत राहायला पाहिजेत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. अप्रतिम, अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने निक्कीज दुर्गा टीमने ही यशस्वी सलामी दिली आणि तितक्याच शांतपणे तितक्याच सूत्रबद्ध पद्धतीने आपले थर उतरवले देखील. आणि यातूनच दिसून येतो की यांचा सराव किती पक्का होता. बघूया रेफरींचं काय मत आहे. Attempt successful with 0 penalty. आणि हे होणारच होतं याची खात्री होती. खूप कमाल सादरीकरण. आणि जो रिझल्ट आहे हा ग्रँड फिनालेचा जरी सामना असला तरी सुद्धा रिझल्ट त्यावेळेला अनाऊन्स केले जातील ज्यावेळेला जी 2 सादरीकरणं आहेत महिला गोविंद पदकाची, त्याच्यामध्ये 6 थरांचा तो थरार, त्यानंतर चक्री आणि ट्रिपल एक्का. आय थिंक या 3 प्रात्यक्षिकरणांना आपण पाहणार आहोत. त्या सादरीकरणासाठी तयार राहायचं आहे. संतोष भुवन धानेव किंग आणि फुलपाडा पॉवर स्टार्स. लवकरात लवकर कॅप्टन्सने टॉस साठी यायचंय. संतोष भुवन धानेव किंग आणि फुलपाडा पॉवर स्टार्स. महिलांची ग्रँड फिनाले झालेली आहे. रिझल्ट थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येतील, पण त्या अगोदर महिलांची काही सादरीकरणं आहेत ती आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये 3 एक्के महिलांमध्ये, 5 थर 6 थर, 5 मध्ये 3 एक्के तयार आहेत. तयार आहेत ना निर्भय नारी? सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्या या स्पर्धेचं स्वरूप होतं, त्या स्वरूपामध्ये 5 थर लावायचे होते, त्याच्यामध्ये 2 एक्क्यानीची सलामी द्यायची होती. कमी सेकंदामध्ये देणाऱ्याला विजेतेपद असा हा फायनलसाठीचा कॉन्सेप्ट होता. पण त्या व्यतिरिक्त महिला गोविंदा पदकं आहेत, त्यांनी इच्छा वर्तवली होती की आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवणार आणि त्याची संमती दहीहंडी असोसिएशन आणि संपूर्ण कमिटी मेंबर्सने दिलेली आहे. आणि त्यामुळे आपण त्या 3 गोविंदा पदकांना त्यांचं सादरीकरण दाखवण्यासाठी आमंत्रित करतोय. त्यापैकी पहिली टीम, जी टीम आपल्याला 3 एक्क्यानीशी 5 थर लावताना दिसणार आहे आणि त्यामुळे त्या टीमला आदरपूर्वक आमंत्रित करत आहोत कोर्टच्या आतमध्ये. टीम तयार आहेत का? पारस प्लीज. टीम निकीश निर्भय नारी. शक्ती जोर
चला डायरेक्टली आतमध्ये. संतोष भवन धाने विभाग किंग आणि फुलपाडा पॉवर स्टार्स कॅप्टन्स. संतोष भवन धाने विभाग किंग्स आणि फुलपाडा पॉवर स्टार्स कॅप्टन्स. चला ही सादरीकरण आहेत, त्यामुळे या सादरीकरणामध्ये कोणत्या प्रकारचं वेळेचं बंधन नाही आहे. फक्त 3 एक्के फक्त पुरुषच नाही मारू शकत, आम्ही सुद्धा 3 एक्के लावू शकतो. आणि त्यामुळे त्या 3 एक्के लावण्याचा प्रयत्न बाजूने येऊन आता 3 एक्के घेण्यासाठी तिसऱ्या थरावरती निर्भय नारी छाया गोपिका 1 2 3 सावकाश.